माझं नाव किशोर भारती जाधव. मी अम्रपाली हाऊसिंग सोसायटीचा सचिव या पदावर काम करत असताना खारघर नोडमध्ये मला ज्यावेळेस सोसायटी रिडेव्हलप करणे आणि त्यासाठी लागणारं काय हे सुरुवात अशी आहे की आपल्याला रिडेव्हलप का करायचं, तर त्यावेळेस ज्यावेळेस स्लॅब वगैरे पडायला लागले बरेच वेळ ते रिपेअर केले तरी परंतु त्याच्यात काहीच परिस्थिती व्हायला, कारण एक घराचं पडलं तर दुसऱ्या घराचं पडायचं, साईडला टिकल्या, परत एक वाल खराब व्हायला लागले आणि त्याच्यानंतर मग असा प्रश्न पडला का रिडेव्हलपमेंट त्यासाठी जनरल मिटिंग घ्यावी लागली. सगळ्या जनरल मिटिंग घेतलं, सगळ्या सभासदार समजून सांगितलं तरी आपल्याला जर सोसायटी रिडेव्हलपिंग करायची, रिपेअर करायची का रिडेव्हलपिंग करायची यासाठी मिटिंग लावली. परंतु नंतर रिपेअर करून घेतली, काय थोडे पैसे काढले, परत रिपेअर केली. रिपेअर केल्याच्या नंतरही 1 वर्षात पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्याच्या आम्हाला भेट लागली. असं ज्यावेळेस परिस्थिती झाली मग आम्हाला रिडेव्हलपिंग करायची. रिडेव्हलपिंग करायच्या नंतर मग त्याला परमिशन कसं मिळतं, काय परिस्थिती आहे. मग आम्ही ज्यावेळेस पेपर ज्यावेळेस फिरायला गेलो त्या टायमाला माहिती पडलं कारण तुमचं कन्व्हेन्स डीडच झालेलं नाही. आणि मग कन्व्हेन्स डीड म्हणजे काय इथून सुरुवात झाल्याच्या नंतर आज जवळजवळ 2005 पासून नाही 1990 ते 2016 पर्यंत खारघर शहरामध्ये म्हणा किंवा या मुंबई शहरामध्ये किंवा पुणे शहरामध्ये रिडेव्हलप हे कन्व्हेन्स डीडच केलेलं नाही. असं परिस्थिती ज्यावेळेस आम्हाला सिडकोमध्ये गेल्यावर माहिती पडली. नंतर आम्ही ज्यावेळेस फाईल एका बिल्डर ज्यावेळेस आम्ही माहितीसाठी दिली त्याच्यानंतर त्या बिल्डरनी भरपूर प्रचार केला आणि मग त्यांनी काय असं केलं की बाबा मी तुम्हाला हे देईल, मी ते देईल, पण ऍक्च्युली प्रत्यक्षात आपली जागा किती देणार, काय समोरच्याला जो काम करून देणार त्याला मिळणार काय, हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो तेव्हाच माहिती पडला आम्हाला किंवा जर काय देणार तर नुसता सांगून हा देण्यात हे होत नाही. अशा ज्यावेळेस आम्ही फसलो मग आम्हाला काही डोक्यात आलं. नंतर आम्हाला सबोरी बिल्डरचं ज्यावेळेस आम्हाला एकाने नाव सांगितलं आणि मग त्या टायमाला आम्हाला प्रत्यक्षात कोण सबोरी बिल्डर काय कोण काय तुला काम करतात काय म्हणून आम्ही एक वेळ कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या स्वतः सबोरी बिल्डर मॅडम खारघर या ठिकाणी सेक्टर 12 खारघर ठिकाणी अमरापाली सोसायटीत मला नंबर फोन करून घरी आले. मी सगळ्या सभासदांसमोर एक मिटिंग घ्यायचं ठरवलं आणि मॅडमने स्वतः वेळ दिला आणि एका बाई साधे हॉटेल बुक केलं आणि त्या ठिकाणी आम्ही सगळ्या सभासदांना घेऊन मॅडम समोर मिटिंग केली. म्हणजे आपला प्लॉट कितीचा, आपले मेंबर किती आणि आपल्याला काय मिळू शकतं वारी सत्व, कारण तिथं कोणी काही बऱ्याच बिल्डर असतात त्या 2 BHK भेटेल, नामक भेटेल, तर पण असं काय नाही तुला क्षेत्र किती वाढव भेटेल आणि तुमचं काय होईल आणि त्याच्यावरून निघल्यानंतर मला तरी काय इन्कम मिळेल. आणि जर समोरच्याला जर काय भेटत असेल तर कोणी काय पटकन देत नाही, तर मग समोरच्याला पण भेटलं पण तुम्ही एवढंच नाही की मला तुमचं समाधान होईल कितपर्यंत मी काम करून देईल. आणि ज्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस ऑफिसला आम्ही सगळ्या सभासद ज्यावेळेस बोलणं झालं मॅडम आणि कोणाच्याही काही प्रॉब्लेम असेल कमिटीचे मेंबर म्हणून तर बोलणारच आहे, कारण पण प्रत्येक सभासदांनी माझ्याकडे हक्काने येऊ शकता आणि शंका विचारायला हरकत नाही. कारण आपण खारघर शहरामध्ये नवीन प्रोजेक्ट करतो आणि मी पण पहिले खारघरमध्ये ही माझी पहिलीच सोसायटी, तर मला तुम्ही काम देताय, ऑफर मी अजून तुम्हाला दिलेली नाही, पण तुम्ही माझं सगळं काम बघा त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. मग नंतर ठरवलं 1 महिना 1.5 महिन्यात आम्ही त्यांच्याकडे जाऊन चक्रा मारलो, चंकलेश्वर बघितलं, शाही वसंत बघितलं. हे बघितल्यानंतर आम्ही स्वतः ऑफिसला आलो. त्यांनी मग कसं कंस्ट्रक्शन करतोय, मी काय यूज करणार आहे, कसं मटेरियल कसं असेल, वीट शीट वगैरे सिमेंट केमिकल वगैरे या सगळ्याची माहिती आम्हाला दिली. आणि मग त्या पद्धतीत जसं संकलेश्वरचे काम पहिला माळा दुसरा माळा करतो पूर्ण होत आली. 17 महिन्यात त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केलं आणि त्याचे जसे जर खिडक्या लागत गेलं तसं त्यांनी दाखवलेली ती काच वापरली, त्यांनी दाखवलेलं स्टील वापरलं, त्यांनी दाखवलेलं आपलं चॅनल वापरले. हे आमच्या जेव्हा लक्षात आलं काही तडजोड नाही आणि ते समोरच 2-3 कामं चालू होते पण त्या कामामध्ये फरक होता. आणि जर तिथल्या लोकांना ज्यावेळेस आम्ही माहिती काढत गेलो, कारण आम्हाला वर्षभर जाणार 1-1.5 वर्ष लागतं रिडेव्हलपमेंट म्हणजे 1-1.5 वर्ष जाते काय, तर आम्ही ज्यावेळेस माहिती काढली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं का ही जर कोणाची कंप्लेंट आहे तिथले लोक म्हणजे डायरेक्ट मग केवळ एक खिडकीला मच्छरदारी सकट बसून देतात, म्हणजे तुम्ही फक्त कपडे घेऊन येणे आणि राहणे इथपर्यंत त्यांनी काम कम्प्लीट करून दिलंय ना. आज आम्ही संकलेश्वर पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आशावर आहे. आता आमची सोसायटीचं भूमिपूजन केलं, बिल्डिंग पाडून भूमिपूजन वगैरे झाले आणि आता त्याच्यात उद्या म्हणजे ह्या काम वगैरे चालू होईल. काही त्यांना त्रुटी असतील सीसी बाबतीत त्यामुळे ते थांबलेलं आहे आणि तरी त्यांचं काम होईल. परत आता सध्या नंतर प्रियदर्शनी काम चालू आहे, ते पण काम जाऊन बघितलं, तो पण प्लॉट बघितला, संकलेश्वर बघितलं,
शाही वसंत बघितलं आणि आमचा आम्रपाली सेक्टर खारघर शहरामध्ये पहिला आमचा प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून आम्हाला पूजा शिंदे मॅडम जे सहकार्य केले आणि त्यांचं विशेष म्हणजे कसं आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांचं इव्हन त्यांच्या ड्रायव्हर पासून तर त्यांच्या स्टाफ पर्यंत सगळे माणसं कशी निवडून आलेत माहित नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच आहे, पण त्या कंपनी प्रत्येक मानवी रिस्पेक्टने बोलणं येणं जाणं कोणी असो, असं नाही का सभासद आला कमिटीवाला असं कोणाचं नव्हतं. आणि मॅडम पूर्ण फोन करून बोलवल्यानंतर पूर्ण वेळ देणार, बोलणार, तुझ्या समस्या ऐकून घेणार. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं का काही काही बिल्डर बघायला पण भेटत नाही आणि फक्त मधलेच लोक सगळं काम करत असतात. पण तिथं स्वतः पूजा मॅडम स्वतः येऊन भेटतात, वेळ देतात आणि माहिती काढतात. आणि त्यांच्या ज्यावेळेस आम्ही असं माहिती पडले का प्रत्येक दरवेळेस ते स्वतः इंजिनियर असल्या कारणाने स्वतःच इंजिनियर असल्या कारणाने त्यांना माहिती आहे का कितीपर्यंत इंजिनियर तिथे ठेवले जरी असले तर स्वतः जातात आणि तिथे ते उभा राहतात आणि सगळं करून घेतात, हसत घेत आणि तेव्हा त्यांचं समाधान होतं. हे असं ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं तर म्हणलं आपण योग्य ठिकाणी होताना आपलं काम चांगलं व्हावं हीच अपेक्षा. नमस्कार.